लाईव्ह असं येईल. हां. हां, आलं. हां. आलं. हं. हो. सर्व उपस्थित कवयित्री आणि आपल्या सर्वांचे पोएसी टेलच्या मराठी काव्यगोष्टी मी सौ अल्पिता गुंगे खूप स्वागत करते. ऑनलाईन कविता सादर करण्यासाठी आज आपण पुन्हा एकत्रित आलो आहोत आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे आपल्याबरोबर पोएसी टेल्सच्या फाउंडर सर अनुपमा कडवाड मॅडम पण आज आपल्याबरोबर पोयम सादर करणार आहे. ती आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. तसेच कार्यक्रम सुरू होताना जे रसिक श्रोते आपल्याबरोबर जॉईन झाले आहेत त्यांचं पण खूप स्वागत. आणि मला पुन्हा एकदा पोएसी टेस्टच्या टीमने सूत्रसंचालनाची संधी दिली त्यांच्यासाठी पण मी सगळ्या ग्रुपचं खूप धन्यवाद करते. आज आपण नेहमीप्रमाणे कविता सादर करण्याच्या 2 फेऱ्या ठेवल्या आहेत. पहिला विषय मी आपल्याला दिला होता मातृत्व दिवस. तर पहिली फेरी आपण या विषयावरची घेऊया आणि जर कोणी दुसऱ्या दुसऱ्या विषयावर पण लिहिलं असेल तरी दोन्ही कविता आपण सादर केल्या त्या विषयांवर तरी चालेल. तर आता आपण जास्ती वेळ न घेता पहिल्या कवयित्रींना बोलवणार आहोत. पहिल्या कवयित्री आहेत सौ शशिकला काळकर. यांचा मी थोडक्यात परिचय आपल्याला करून देते. नमस्कार. सौ शशिकला काळकर काकू हैदराबादला राहतात. आपल्या काकूंचे वय 80 वर्षाचे आहे आणि या वयात पण काकू इतक्या ॲक्टिव्ह आहे यासाठी काकूंचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. शशिकला मॅडम जास्त लिखाण हिंदीमध्ये करतात आणि कविता लेखन, चारोळी, स्टोरी टेलिंगची यांना जास्ती आवड आहे. यांना तात्कालिक भाषण आणि डिबेट या दोन्ही गोष्टींची पण खूप आवड आहे. यांचे बरेच ठिकाणी इंटरव्ह्यू आणि सन्मान पण झाले आहेत. यांचे स्वतःचे 2 पुस्तकं पण प्रकाशित झाले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी स्टोरी टेलिंगसाठी यांना आमंत्रित केलं जातं. अशा बहुमुखी कला असलेल्या सौ शशिकला काळकर मॅडम यांना मी आपली पहिली कविता सादर करायला आमंत्रित करते. सर्वांना पहिले नमस्कार आणि अनुपमा मॅमचे आणि कोविडचे खूप खूप आभार इतका सुंदर मंच प्रदान केल्याबद्दल आणि सर्व श्रोत्यांना सुद्धा माझा नमस्कार. पहिली गोष्ट मी हैदराबादला मी मुंबईला राहत होते. मी आधीच करेक्शन करते, काही हरकत नाही. आणि मला पहिल्यांदा सॉरी की मला नव्हतं माहिती की मदरवरती म्हणजे आईवरती कविता होती. तर माझ्यावर 3-4 कविता तयार होत्या पण मला कल्पना नव्हती. तर माझी पहिली कविता आहे डिक्शनरी. आणि तुम्ही जे सगळ्यांना माहिती की मी हिंदीत लिहिते तर तुम्ही म्हणजे हिंदी कवितेचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर बोलण्यात काही चूक झाली तर क्षमा असाल. डिक्शनरी. डिक्शनरी, हो बाबा, अगदी बरोबर ऐकलं. जिथे शब्दांचं जाळं पसरलंय तिथे त्यांचं आपलं एक वेगळंच विश्व आहे. तिथे शब्दांचं आपलं एक वेगळंच विश्व आहे. प्रत्येक शब्दाला योग्य तऱ्हेने प्रत्येक शब्दाला योग्य तऱ्हेने क्रमाने व्यवस्थित नटवून सुसज्जितपणे एका ठराविक नेमक्या जागेवर ठेवलं आहे. प्रत्येक शब्दाला एक ठराविक नेमक्या जागेवर ठेवलं आहे. जणू त्यांना त्यांचं हक्काचं परमिनंट म्हणजे स्थायी घरच लाभलं आहे. एवढ्या मोठ्या शब्दांच्या अफाट पसरलेल्या विश्वात कोणताही किंवा हवा तो शब्द शोधायचा आहे. डिक्शनरीत तो पटकन सापडेल. डिक्शनरीत तो पटकन सापडेल आणि नक्की सापडेल. आणि पहा ना, आमच्या या एवढ्याशा छोट्याशा इतकीशा मनात आणि पहा ना, आमच्या या एवढ्याशा छोट्याशा इतकीशा मनात इकडे तिकडे वेगवेगळ्या क्षणांच्या प्रसंगांच्या पसरलेल्या विखुरलेल्या भावना कोण जाणे कुठल्या कुठल्या मुक्या भावनांचे मनात ढीग पसरला आहे. म्हणजे आपलं मन सुद्धा अशा विशाल भावनांची एक डिक्शनरीज हो की नाही. अशी विशाल भावनांची एक डिक्शनरीज हो की नाही. किती किती वेगवेगळ्या भावना अनेक विषयांशी जोडलेल्या या एवढ्याशा मनात कशा राहतात वसतात. या एवढ्याशा मनात कशा राहतात वसतात. आणि शब्द याच मुक्या भावनांना किती सहज सोप्या रीतीने व्यक्त करतात. आणि शब्द याच मुक्या भावनांना किती सोप्या आणि सहजरीते व्यक्त करतात. पण या योग्य शब्दांना शोधणं कुठे सोपं आहे. शोधणं कुठे सोपं आहे. जरा कुठे एखाद शब्द न मिळाला
जरा कुठे एका शब्द न मिळाला मग सगळं घोडं तिथेच अडलं, काम अडकलं, काम अटकलं, काम अडकलं, काम अटकलं. मग इकडे तिकडे कुठे कुठे पसरलेले, इकडे तिकडे कुठे कुठे पसरलेले विखुरलेले शब्दांना एकाच ठिकाणी सुरळीत व्यवस्थित ठेवायला, पाहायला, शोधायला डिक्शनरीचा जन्म झाला. इकडे तिकडे कुठे कुठे पसरलेले विखुरलेले शब्दांना एकाच ठिकाणी सुरळीत व्यवस्थित ठेवायला, पाहायला, शोधायला डिक्शनरीचा जन्म झाला. ऋणी आम्ही त्यांचे, ऋणी आम्ही त्यांचे ज्यांनी हे मोठं महान कार्य केलं, ज्यांनी हे महान मोठं कार्य केलं. आम्हा सर्वांचं जीवन एकदम सोपं आणि खूप खूप सुखी केलं. आम्हा सर्वांचं जीवन एकदम सोपं आणि खूप खूप सुखी केलं. थँक्यू. खूप सुंदर रचना. आणि शब्दांशिवाय बघा काहीच होत नाही. लहान बाळ जसं आईचे शब्द ऐकून शब्द शिकतं, त्याच्या विचारात आणि संस्कारांमध्ये ते शब्द आल्यावरच आपण शब्दांच्या रचना विचार करून मांडतो. जेव्हा भावनांच्या स्वरूपात मांडतो तेव्हा ही इतकी सुंदर कविता होते. पण खरंच आजपर्यंत आपण डिक्शनरी वापरतो पण हा विचार नाही केला की शब्दांच्या या सगळ्या जाळ्यांना एकत्र आणायचं काम ही डिक्शनरी करते. जसं आपल्या सगळ्यांना जोडायचं काम इथे अनुपमा मॅडमनी केलंय, तसं डिक्शनरी ही शब्दांना जोडायचं काम करते. त्यावर खूप सुंदर म्हणजे ओळी आपण व्यक्त केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपल्या कोणाला बोलायचं अजून? आता आपल्या दुसऱ्या सहभागी आहे सौ शोभा. खूप सुंदर सांगितलं. खूप सुंदर सांगितलं. खरंच आणि वेगळा विषय, अगदी म्हणजे कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. खूपच छान तुम्ही छान सुंदर मांडलं सगळं मांडलं. आणि आपण लहानपणापासून डिक्शनरी वापरतो पण ती पण एक कवितेच्या रूपात म्हणजे त्याचा सार काढून लिहिणं हे खरंच नवीन कल्पना घेऊन ती खूप सुंदर कविता प्रस्तुती केली आणि प्रस्तुतीकरण पण खूप छान होतं. खूप अभिनंदन. आता आपल्या दुसऱ्या प्रतिभागी आहेत सौ शोभा देशपांडे. आपण हैदराबाद येथे राहतात बरोबर ना? सौ शोभा देशपांडे मॅडमचा मी थोडक्यात परिचय सांगते आपल्याला. शोभा मॅडम सेंट जॉर्ज डिग्री आणि पीजी कॉलेज अबिड्स हैदराबाद येथे प्राध्यापिका आहेत. आपण मराठी, तेलुगू आणि हिंदी या 3 भाषांमध्ये कविता लेखन करतात. 3 भाषांवर प्रभुत्व असणं ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. 3ही भाषेत आपले विचार मांडणं, लिहिणं. तर अशा बहुमुखी प्रतिभा लिहिण्यात असलेल्या 3 भाषांवर प्रभुत्व असलेल्या शोभा मॅडम यांना मी आपली कविता सादर करण्याची विनंती करते. सुरू करू शकता. माझं नाव शोभा देशपांडे. शीर्षक ह्याचं कुटुंब आहे. कुटुंबावर सांगते मी. न बोलताही जे समजून घेते, न बोलताही जे समजून घेते ते प्रेम म्हणजे कुटुंब. न बोलताही जे समजून घेते ते प्रेम म्हणजे कुटुंब. संकटातही जो सोबत असते, संकटातही जो सोबत असते तो आधार म्हणजे कुटुंब. जो संकटातही जो सोबत असते तो आधार म्हणजे कुटुंब. एकमेकांच्या सुखदुःखात, एकमेकांच्या सुखदुःखात जे सदा उभे राहतात, जे सदा उभे राहतात. घरातल्या आनंदातही आणि दुःखातही एक वटून राहतात. घरातल्या आनंदातही आणि दुःखातही एक वटून राहतात. ते कुटुंब असते. आईची माया, आईची माया बाबांची सावली, आईची माया बाबांची सावली. भाऊ बहिणीचे गोड नाते, भाऊ बहिणीचे गोड नाते. ह्याच छतावरली समान वेली, स्वर्गापेक्षा सुंदर आपले कुटुंब. ह्या छतावरली समावलेली स्वर्गापेक्षा सुंदर आपले कुटुंब आहे.
हे कुटुंब सदा असेच राहावं म्हणून मला आनंदाने हे लिहिले. धन्यवाद. खूप छान कविता सादर केली हा, आणि छान कविता छोटीशी. छान होती है ना. आणि नवीन विषय घेतला आपण कुटुंब. जनरली कुटुंबावर एकदम नाही ऐकायला मिळत. आई वडील बहीण भाऊ यांच्यावर आपण कविता ऐकतो. तर खरंच आहे की कुटुंबाची जर सोबत असेल तर आयुष्यात खरंच कोणाला एकटेपणा कधीच वाटत नसतो. आणि आई वडिलांच्या प्रेमामुळे ते कुटुंब खरंच जोडून ठेवलं जातं. आजी आजोबा असतात, नात नातू, हे सगळे नाते आपल्याला कुटुंबामुळेच मिळतात. तर खूप सुंदर सादरीकरण की कुटुंबाशिवाय आणि जो व्यक्ती कुटुंबाबरोबर आपला जोडलेला असतो तो कधी आयुष्यात एकटा पडत नसतो. प्रत्येक सणाला वगैरे सुद्धा खूप छान कुटुंबाची सोबत असते. तर खूप छान विषय घेतला आणि सादर पण खूप छान केली आपण कविता. अभिनंदन आपलं. आता धन्यवाद. आपल्याकडे धन्यवाद. तिसरे प्रतिभागी आहेत श्री उदय छत्रेजी. हे मुंबईला राहतात. के.जे. यांचा परिचय सांगते मी. के.जे. सौमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई येथून सेवानिवृत्त झाले आहेत. यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये कविता लिहायची आवड आहे. तसेच त्यांना पटकथा लिहिण्याचाही छंद आहे. तर आता श्री उदय छत्रीजींना आपली पहिली कविता सादर करण्याची विनंती करते. पण पूर्ण पोएसी टेल्सकडनंच खूप म्हणजे अभिनंदन आणि स्वागत आपलं, कारण आपण आज पहिल्यांदा आपल्या कविता इथे सादर करणार आहात. तर आमच्या सगळ्यांकडनंच खूप अभिनंदन आणि स्वागत. आता आपण आपली कविता सादर करा. माझी कविता आहे आईवरची. माझी कविता आईवरती आहे. हो, आवाज येतोय ना? हॅलो. हो सर, येतोय सर, सादर करा. हा, येतोय. कवितेचं नाव आहे आईची घोंगडी. आईने शिवली घोंगडी जुनेऱ्याची, लावली ठिगळी मिळेल त्या कापडांची. कुठे चिकटवला हिरवा, कुठे चमकला लाल भारी, पायघोळ झाली पायापर्यंत पोचली. आईने शिवली घोंगडी जुनेऱ्याची, ठिगळ्यांची ती घोंगडी गेलो घेऊन शेतावरती. गुंडाळून हातपाय झोपलो की झाडाखाली. ना उन्हाचा ताप न मार वाऱ्याची, झाला सांभाळ छान उबदार घोंगडीमध्ये. आईने शिवली घोंगडी जुनेऱ्याची, ठिगळ्यांची घोंगडी उबदार भारी. आई गेली पण ती घोंगडीत पिसावली, ठिगळ्यांची फाटक्याची ती माझी घोंगडी. किती उरली किती विरली तरी उब नाही गेली, आईने शिवली घोंगडी जुनेऱ्याची. एवढीच कविता आहे. खूप सुंदर. आणि आई मातृत्व विशेष आपण केला होता. तर या विषयावर आपण आईला म्हणजे आठवण केलं त्या घोंगडीच्या रूपात. तर खरंच पूर्वीच्या काळी ही घोंगडी आजी पण आमची आहे ना घरी बनवायची. तेव्हा इतके ब्लँकेट वगैरे नव्हते. तेव्हाच्या जमान्यात आपण घोंगडी मात्र म्हणजे काही जणांनी तरी वापरली असावी. आणि त्याच्यात ती ऊब आणि एकावर एक जुने कपडे करून वरून नवीन कपडा लावून ती घोंगडी अशी शिवली जायची. तर हा घोंगडी शब्द खरंच विदर्भातला आहे. घोंगडी शिवली जायची, त्याच्यात इतकी ऊब राहायची की आपल्याला काही शॉल आणि त्या ब्लँकेटची हे गरज नाही वाटायची. तर खरंच आईची ऊब आणि आईची आठवण माया जोपासली तुम्ही या कवितेमधनं. खूप सुंदर शब्दरचना आणि सादरीकरण पण खूप छान. खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. खूप छान सर. थोडक्या शब्दात तुम्ही छान रचना मांडली आणि आठवणींना उजाळा दिला. खूपच छान सर. तेच आईबद्दल पण आठवण खरंच आपल्याला आपल्या आईच्या आठवणीत घेऊन जात असते. खूप छान सादर केली कविता. यानंतर आपल्या सहभागी उदय सर, एक मिनिट. उद्याची कविता तुम्ही टाका, पोस्ट करा आपल्या ग्रुपवर. कारण काही कारणामुळे मला एकदम फोन आले, 2 तुम्ही मी ऐकू शकले. तर मला ऐकायची आहे, 2 वेळी ऐकल्या तर असं वाटतं पूर्ण ऐकावी. तर तुम्ही टाका, जरूर पोस्ट करा. हा, नंतर तुम्हाला पोस्ट करायला सांगितली आहे मॅडमनी कविता ग्रुपवर आजची सादर केलेली. हा, आपण आता पुढच्या सहभागींना बोलवूया. सहभागी आपल्या रश्मी पेठे वैशंपायन. या मुंबईला राहतात. 4-5 वर्षापूर्वीपासून आवाज येतोय का? हो, आवाज येतोय माझा? हो, येतोय, अगदी चांगला येतोय, आवाज येतोय. तर रश्मी मॅडमनी 4-5 वर्ष पूर्वीपासून चारोळी लिहायला सुरुवात केली. आता मात्र वेगवेगळ्या विषयांवर या कविता लेखन करतात. यांना गाणे ऐकायची आणि गायनाची पण खूप आवड आहे आणि आनंदी राहून सतत काहीतरी
नवीन करून बघण्याची पण यांना आवड आहे. येणारा प्रत्येक दिवस नव्याने कसा जगावा आणि जुन्या नवीन गोष्टींमध्ये संगम साधून बघावा असा उत्साह रश्मी मॅडमच्या स्वभावातच आहे. कारण मॅडम बरोबर आहे, नवीन बदल स्वीकारणं जीवनात खूप जरुरी असतं. तर हा बदल स्वीकारून नवीन नवीन शिकून आपण आपल्याला जोडून ठेवता जुन्या नवीन याच्याशी, तर खूप चांगली गोष्ट आहे. आता मी आपल्याला आपली पहिली कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. सुरू करा रश्मी मॅडम आपण कविता. आपला व्हिडिओ पॉज झाला होता पण आता आलाय आवाज जात नाहीये बहुतेक. बहुतेक नेटवर्कचा इश्यू दिसतोय हा रश्मीच्या. हा हा रश्मीची आवाज येतोय का? रश्मीची हा, पॉज network झालेला issue. दिसतोय व्हिडिओ. हो, हा, पॉज झालेला दिसतोय. मग आता अनुपमा मॅडमला बोलवू मी, है ना? आणि त्यानंतर मग आपण पुन्हा रश्मी मॅडमला बोलवू मग, है ना? असं करूया. आता कविता सादर करायला मी बोलवते आहे अनुपमा कडवाड मॅडम. मला सांगतानाच आनंद होतोय की अनुपमा मॅडम आपल्या ग्रुपच्या फाउंडर आहेत. मॅडमनीच हा पूर्ण परिवार जोडण्याकरता मेहनत घेतलेली आहे. या मुंबईला राहतात आणि भारतातील कवयित्री आहेत. जुलै 2021 मध्ये यांची एक कविता मराठी पुणे FM रेडिओवर प्रसारित झाली आहे. वर्ष 2022 मध्ये पृथ्वी या विषयावर जागतिक विक्रमासाठी अँथॉलॉजीचा एक भाग होता, यातही यांचा लिहिण्यामध्ये आहे. वर्ष 2023 मध्ये यांना जागतिक कवयित्री असा एशियन लिटररी सोसायटीचा पुरस्कार पण मिळाला आहे. सेठी कृष्णचंद यांच्या माय कोट्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ या पुस्तकाचे इंग्रजीतून मराठी भाषांतर यांनी केले आहे. अनुपमा मॅडमनी 50हून अधिक काव्य संग्रहात सहलेखिकेची उत्तम कामगिरी निभावली आहे. वर्ल्ड पोएट्री अँथमचे यांनी मराठीत अनुवाद केलाय आणि हे अँथम या मराठी अनुवादच्या आधी 71 भाषांमध्ये वाचायला आपल्यासाठी उपलब्ध होतं. अशा प्रकारे अनेक ठिकाणी लेखन कार्यामध्ये सक्रिय असलेल्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ अनुपमा मॅडमला मी आपली पहिली कविता सादर करण्याची विनंती करते. खूप खूप आभार अल्पिताजी, तुम्ही इतका छान परिचय दिल्याबद्दल. आणि मी सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते की तुमचं सूत्रसंचालन खूपच सुरेख चाललं आहे. तर खूप खूप धन्यवाद आपले. आणि छान छान कमेंट्सही मिळत आहेत आपल्याला. तर हा प्रोग्राम झाल्यावर प्रत्येकाने आपले कमेंट्स वाचावे आणि छान जे आपले मेंबर्स आहेत, रिस्पेक्टेड ॲडमिन आहेत आणि सगळे छान आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, मोटिवेट करतायत, तर सर्वांचे मनापासून आभार. जसं की आपली पहिली फेरी आई या विषयावर आहे, तर माझी छोटीशी रचना याच विषयावर अवलंबून आहे. आणि आपण किती मोठे झालो तरी आपल्याला आईची म्हणजे कधी असं जरी आपण घाबरलो, काही असं कमतरता वाटली, तर पहिली हाक ही आपली आईला जाते. तर त्यासाठी असं मी एक छोटीशी रचना लिहिली आहे की आई, घेशील का मला तुझ्या कुशीत, वाटते मला सर्वात ही जागा सुरक्षित. आई, घेशील का मला तू कुशीत, वाटते मला सर्वात ही जागा सुरक्षित. खेळून बागडून थकल्यावर घरी संध्याकाळी परतल्यावर, खेळून बागडून थकल्यावर घरी संध्याकाळी परतल्यावर, मायेच्या मऊ नरम स्पर्शाने तुझ्या थकवा व चिंता दूर होतात माझ्या. मायेच्या मऊ नरम स्पर्शाने तुझ्या थकवा व चिंता दूर होतात माझ्या. माझे मन भरून जाते तुझ्या नित्य दर्शनाने, माझे मन भरून जाते तुझ्या नित्य दर्शनाने. माझ्या मनाने घातलेली साध, माझ्या अल्लडपणा आणि पोरखेळ नाद, माझ्या मनाने घातलेली साध, माझा अल्लडपणा आणि पोरखेळ नाद. तू न कंटाळता समजून घेतेस माझे सगळे वागणे,
तू सामावून घेतेस, तू न कंटाळता समजून घेतेस, माझे सगळे वागणे तू सामावून घेतेस. तुझ्यासाठी आपले बाळ नेहमीच लहान. आई, तूच माझे विश्व, आहेस तू महान. तुझ्यासाठी आपले बाळ नेहमीच लहान. आई, तूच माझे विश्व, आहेस तू महान. खूप खूप धन्यवाद ऐकल्यास. थँक्यू. खूप सुंदर कविता प्रस्तुत केली मॅडम. लिहितातच खूप छान, आपल्याला तसंही माहितीच आहे. आणि आईवर लिहिलं की खरंच आपण पण आपल्या आईच्या आठवणीत, जसं खेळून आल्यानंतर आईची खुशी, काही सुख दुःख झालं की पहिली गोष्ट आईला सांगायची, आणि आईनी ती सगळी ऐकून घेतली की आपल्याला असं वाटतं अगदी सगळं विश्व आपण जिंकून घेतलं. तर या सगळ्या अर्थाचं हे प्रस्तुती ही खूपच सुंदर राहिली, आईची खुशी. तर खूप खूप छान कविता मॅडम. आणि Thank आता रश्मी मॅडम आलेल्या आहेत. तर आपण पहिले रश्मी मॅडमचा मॅडम. परिचय सांगितला होता. तर मॅडम. रश्मी मॅडमला मॅडम, हा, शोभाजी काही अनुपा- म्हणतायत. हा, बोला. नाही, अनुपमा मॅडम नेहमीच छान सांगतात. अनुपमा हो. मॅडम नेहमीच छान सांगतात. याच्या आधी पेटीबद्दल सांगितले होते, बॉक्स बद्दल. हा. खूप सुंदर नवीन होतं. धन्यवाद. नवीन विषय धन्यवाद. घेऊन आपल्या समोर मांडतात है ना. आपल्या सगळ्यांकडनं शिकायची हो. संधी मिळतीये, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नाही, तुमच्याकडून आम्ही शिकायला पाहिजे. तुमच्याकडून आम्ही शिकायला. त्याच्याशिवाय त्यांना एवढी बक्षिसं मिळतात का? नेहमी फेसबुकवर त्यांचे केवढे बक्षिसं फोटो असतात. हो. आपल्याला शिकण्यासारखं आहे सगळ्यांना, म्हणजे मला तरी. बरं, मी लहान आहे, मला शिकण्यासारखं आहे सगळ्यांकडून. नाही मॅम, थँक्यू. रश्मीजींचा व्हिडिओ पुन्हा गेलेला दिसतोय. नेटवर्कचा इश्यू बराच आहे बहुतेक. हो, पुन्हा आजच नेमकी होऊन राहिला हा, असं आहे ना. हो. पुन्हा रश्मीजी, झालात तुम्ही जॉईन? हो. हो, आल्यात मॅडम. रश्मी हा. मॅडम, आपण सादर करू शकता कविता. हा. हो, माझा आवाज ऐकू येतोय का? आज क्षमस्व हो, खूप व्यत्यय येतो आहे. हो. तर मी आज मातृदिवस या विषयावर कविता सादर करणार आहे. खरं म्हणजे मी ही आपल्या समूहावर फॉरवर्ड केली आहे, पण अचानक मला हे कळल्यामुळे मी तीच कविता सादर करते आहे. आई म्हणजे आपला पहिला गुरु आहे. तिच्याबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच आहे, नाही का? मातृदिन म्हणजे आईसाठीचा दिवस. आई आपल्या मनात, हृदयात निरंतर असतेच. फक्त तिला सांगण्यासाठी, तिच्याजवळ व्यक्त होण्यासाठी हा दिवस आहे असं मला वाटत असतं. आईला मुलांकडून कुठलीही अपेक्षा नसते. त्यांचे आयुष्य आनंदात व यशस्वी हो यासाठी तिची खटपट सुरू असते. माझ्या कवितेत मी थोडक्यात व्यक्त व्हायचा प्रयत्न केला आहे. शुभेच्छांच्या नाही, पुन्हा त्यांचा व्हिडिओ गेलाय. आईबद्दलची कविता खूप छान सादर केली, पण त्यांनी थोडक्यात आणि खूप छान लिहिलं की आई म्हणजे पहिली गुरु, आणि आई असते बरोबर. प्रत्येकाच्या हृदयात. खूप खरंच म्हणजे असे शब्द घेतले आहेत की खरंच आपल्याला आपल्या आईच्या आठवणीत आपण पुन्हा जातो. तर खूप छान प्रस्तुतीकरण. पुन्हा लवकर यांचा आला पाहिजे सुरू व्हिडिओ. हो. ऐकू येतोय आवाज? हा, आता पुन्हा जॉईन झालाय. हो. हा, पुन्हा जॉईन झाले. शुभेच्छांच्या शब्दात, फुलांच्या गुच्छात, जिची माया अन करुणा नाही सामावत, न बोलताही बरंच काही सांगणारी तिच्या भाषेची ताकद. कधी ती हसल्यावर आपण दिगमूढ व्हावे आणि तिच्या पुढे आगाऊपणा केला की नसती येते आफत. शाळेत जायच्या आधीपासूनच ती असते शिक्षिका अन गुरु. न बोलताही करते आपल्याला सरळ. अख्ख्या जगाशी लढण्याची असते तिच्यात हिंमत. वरवर जी दाखवते बाबांचा धाक, पण तिचाच धाक असतो आपल्या मनात. आईबद्दल आपण पामर काय लिहिणार शब्दात. राहू जन्मोजन्मी तिच्याच ऋणात, राहू जन्मोजन्मी तिच्याच ऋणात. धन्यवाद. माझी रचना सुंदर. हो, पुन्हा गेला. व्हिडिओ गेला आणि खूप छान प्रस्तुती दिली कवितेची की आई न समजता सगळं, न सांगता समजावून घेते ती आई, म्हणून खूप छान सांगितली.
कविता. खरंच अगदी. तर रश्मीजी आता नाही आहेत स्क्रीनवर. वन मोमेंट, आता जॉईन होत आहेत पण डिस्कनेक्ट होत आहे सारखा. तर सारखं त्यामुळे disconnect. हा, त्यामुळे मी आपण कार्यक्रमात पुढे जाऊया आणि मी आपल्या आजच्या होस्ट अल्पिता घोंगेजी यांना आमंत्रित करू इच्छिते. त्याआधी त्यांचा परिचय देते. सौ अल्पिता घोंगे या भोपाळ इथल्या रहिवाशी, या बऱ्याच वर्षांपासून लेखन कार्यात सक्रिय आहेत. यांचे लेख, कविता आणि गोष्टी पत्रिका, पेपर, दैनिक भास्करच्या मधुरिमामध्ये प्रकाशित झाल्या आहेत. स्थायी स्तंभ मध्ये सरिता, बिंदिया, ग्रहलक्ष्मी या हिंदी मॅगझिनमध्ये पण लिखाण केले आहे. इम्पिश लॅस पब्लिकेशनच्या पुस्तकात कविता आणि लेख प्रकाशित झाले आहेत. या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या निबंध स्पर्धेत 2019 मध्ये यांना 3रा नंबर आला होता. खूप खूप अभिनंदन मॅडम. यांना अँकरिंग करण्याची आवड आहे. कोलार महाराष्ट्र मंडळ येथे नियमित अँकरिंग करतात. खूप खूप स्वागत आहे अल्पिताजी तुमचे ह्या कार्यक्रमात. आणि खरंच तुमचे आज जे मंच संचालन पाहून खूप आनंद होतोय. आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो आजच्या कार्यक्रमातून आमच्या समोर येतोय आणि खूप खूप अभिनंदन. तर तुम्हाला स्वागत करत आहे मी तुमची पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. स्वागत आहे मॅडम. हो, खूप खूप धन्यवाद. खूप छान परिचय सांगितला अनुपमा मॅडम आपण. तर मी पण मातृदिवसाच्या निमित्त आईच्या अवतीभोवती असं एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचं टायटल आहे आईच्या अवतीभोवती. आई आपली पहिली गुरु, आई आपली पहिली गुरु, आईच्या अवतीभोवती आपले विश्व सुरू. आईचं मातृत्व म्हणजे जीवन हे सोपं असतं. आईचं मातृत्व म्हणजे मुलांचं जीवन हे सोपं असतं. जसे पाण्यामुळे मासोळीला जीवन मिळत असतं. लहान वयात प्रत्येक गोष्ट आईलाच सांगायची. लहान वयात प्रत्येक गोष्ट आईलाच सांगायची. आई जसं म्हणेल तसं, हीच तर सवय आपली प्रत्येकाची. आई जसं म्हणेल तसं, हीच सवय आपली प्रत्येकाची. सांगा बरं लहानपणी कोणाला आईची काळजी समजली? सांगा बरं लहानपणी कोणाला आईची काळजी समजली? पण आई झाल्यावर आईची माया आपल्याला उमजली. आई झाल्यावर आईची माया आपल्याला उमजली. आई म्हणजे आपल्यासाठी सतत चालणारं यंत्र. आई म्हणजे आपल्यासाठी सतत चालणारं यंत्र. आईची शिकवण, आईचे संस्कार हाच आपला मूलमंत्र. आईची शिकवण, आईचे संस्कार हाच आपला मूलमंत्र. आई म्हणजे त्यागाची मूर्ती. आई म्हणजे त्यागाची मूर्ती. स्वतःचा त्रास बाजूला ठेवून काय तिच्या कामात हो स्फूर्ती. स्वतःचा त्रास बाजूला ठेवून काय तिच्या कामात हो स्फूर्ती. आईची शिकवण संसार करण्यासाठी वरदान. आईची शिकवण संसार करण्यासाठी वरदान. आई सोडून गेल्यावर सापडत नाही हो कोणत्या गोष्टीचं निदान. आई सोडून गेल्यावर सापडत नाही हो कोणत्या गोष्टीचं निदान. आईचा आशीर्वाद जसा जीवन जगण्याचा आधार. आईचा आशीर्वाद जसा जीवन जगण्याचा आधार. जणू सकाळी उठून अंगणात दिसते जशी पारिजातकांच्या फुलांची बहार. जशी पारिजातकाच्या फुलांची बहार. बस. खूपच सुरेख अर्पिताजी. छान मांडली आहे तुम्ही. आईच्या सगळ्या जे क्वालिटीज आहेत त्या खूपच सुंदर तुम्ही रेखल्या आहेत. खूप खूप छान रचना. रश्मीजी सॉरी, तुमचं नेटवर्क हे होत आहे ना फ्लक्च्युएट, त्यामुळे अल्पिताजींना मी आमंत्रित केलं. पण तुमची रचना देखील खूपच छान होती आणि मस्त वाटलं ऐकायला. धन्यवाद. खूप छान. आज तेच आपण आतापर्यंत मातृदिवसच्या कविता ऐकल्या की मातृत्व म्हणजे प्रेम, वात्सल्य, त्याग, सहनशक्ती असे कितीतरी शब्द आपण आईसाठी आपल्या कवितेतनं ऐकले. तर असं म्हणतात की देव सर्वत्र पोहोचू शकत नसतो, म्हणून देवाने आपल्यासाठी आई बनवली असते.
तर खरंच ही गोष्ट सगळ्यांच्या कवितेतनं आपल्याला खूप छान ऐकायला मिळाली. आता आपण वेळ न घालवता दुसऱ्या राऊंडकडे वळूया. पुन्हा आपल्या 6 कविता आपण प्रेक्षकांसमोर 6 जण मांडणार आहोत. इथे विषयाचं बंधन आपल्याला नाही, त्यामुळे सौ शशिकला काळकर काकू यांना मी आपली दुसरी रचना सादर करायला आमंत्रित करते. हो, माझी दुसरी कवितेचं शीर्षक आहे, कधी कधी माझ्या मनात हा विचार येतो. कधी कधी माझ्या मनात हा विचार येतो. ही माझी हिंदी कविता कभी कभी मेरे दिल में ये ख्याल आता है, त्याचं मी ट्रान्सलेशन केलेलं आहे. ऐका. जेव्हा जेव्हा मला ओपन माईकला जायचं असतं, जेव्हा जेव्हा मला ओपन माईकला जायचं असतं, माझ्या मनात हा विचार येतो आणि येतोच. अरे बाबा, एक असेल तर बोलू ना. असंख्य असंख्य विचार येतात. सगळ्यात पहिल्यांदा ही मुंबईची ह्युमिडिटी. सोप्या शब्दात घाम हो, सोप्या शब्दात घाम हो. असं वाटतं हातात घेऊन फिरता येईल असं छोटासा यायची. देवाकडून गिफ्ट मिळालं तर काय मजा येईल. असं वाटतं हातात घेऊन फिरता येईल असा छोटासा एसी. देवाकडून गिफ्ट मिळाला तर काय मजा येईल. कधी एस्केप तर कधी लिफ्ट बंद. इतका मनस्ताप होतो ना तेव्हा तर. अरे बंदच ठेवायची होती तर एवढा खर्च करून लावलीच कशाला. एवढा खर्च करून लावायचीच कशाला. फुकट प्रवाशांना खोटी खोटी आशा. शेवटी निराशाच आणि शेवटी निराशाच. ही लोकलची गर्दी पाहून तर असा वैताग येतो ना. ही लोकलची गर्दी पाहून तर असा वैताग येतो ना. अरे हलाल करण्याकरता नेणाऱ्या गायी कोंबडी बकऱ्यांना सुद्धा इतकं कोंबून भरत नाही. लहान लहान क्षुल्लक गोष्टींसाठी लोक आंदोलन जुलूस काढतात, पण यासाठी गप्प राहतात. जेव्हा 2-2 तास लागतात ना इव्हेंट मध्ये पोहोचायला, तेव्हा तर हमखास मनात येतच, माझ्याजवळ एखादी जादूची छडी असती तर गोल गोल फिरवली की सरळ घरातून कुठल्याही ओपन माईक मध्ये हजर. घरातून निघालं की कुठल्याही ओपन माईकला हजर. मग मुंबई काय, पुणे, बेंगळुरू, दिल्ली, अरे न्यूयॉर्क सुद्धा गाठलं असतं मी तर. मणिराव, जीव, थकवा कशाला हवा. वेळेची बचत वेगळीच. अरे छडी नाही तर नाही, कोणी जादूगर शिकून देईल तर तरी पुष्कळ. अरे छडी नाही तर नाही, कोणी जादूगर जादू शिकून देईल तरी पुष्कळ. हा अरे विचार करता कुठे येऊन पोचले मी. उभ्याच डुलकी लागली आणि ठाण्याची अशी गर्दी. उतरायची घाई, सगळ्यांना उतरण्याची घाई. धक्का मुक्की, ढकला ढकली. बाबा काय तो आवाज. अहो ताई, सरका. तुम्हाला नाही उतरायचं तर खुशाल झोपा, पण आम्हाला वाट द्या ना. तेव्हा वास्तुस्थितीची जाणीव झाली. आपल्या विचार करण्याने असं काहीच होणार नाही, घडणार नाही. अरे मी मुंबईला मर्सिडीज बँक मध्ये प्रवास करणारा लोकलपेक्षा लेट लतीफ असतो. हा धक्कामुक्की घामापासून त्याचा बचाव होतो. मग तर बस हा एकच विचार मनात येतो. मायानगरी मुंबईत राहायचं असेल तर मलाही सर्वांसारखंच राहावं लागेल आणि सर्वांसारखं जगावंही लागेल आणि सर्वांसारखं जगावंही लागेल. थँक्यू. खूप सुंदर प्रस्तुतीकरण आणि अगदी असं वाटलं ऐकता की आपणच मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करतोय. कारण आपल्यापैकी बरेच लोक मुंबईत राहतात, पण आम्ही लोक तर भोपाळहून मुंबईला आलो. माझी लहान जाऊ राहते, भाऊ राहतो माझा, पण नाही त्या लोकलमध्ये बसायची हिंमत होत. पण खरंच मनात असा विचार येतो. या वाक्यापासून सुरू झालेली ती लोकलचं वर्णन खूप सुंदर केलं. अगदी असं वाटलं तिथे बसलो आणि खरंच त्या ठाण्याची गर्दी आम्ही पण बघितली आहे. खूप सुंदर रचना मांडलं. अगदी सगळं अगदी त्याच्यात बसल्यासारखं जाणवलं आम्हाला सगळ्यांना. खूप सुंदर रचना. आता दुसरी रचना. खूपच छान शशिकला मॅडम, खूपच छान रचना. म्हणजे प्रत्येक मुंबईकरच्या मनातले विचार तुम्ही मांडले आहेत. आणि मुंबईकर म्हटलं का लोकल आलीच, म्हणजे प्रत्येकाने कधी ना कधी लोकलने प्रवास केलेलाच असतो.
त्यामुळे इतकं सुंदर मांडलं आहे तुम्ही की ती गर्दी कधी न कमी होणारी आणि दिवसेंदिवस गर्दी तर वाढतच असते. त्यामुळे ते हो. धक्काबुक्की आणि ते जे काही तुम्ही म्हणालात ते अगदी डोळ्यासमोर असं चित्र उभं झाल्यासारखं झालंय. तर खूपच आणि प्रत्यक्ष रूप, सुरेख मॅम. प्रत्यक्ष. तो पॉइंटही छान घेतला की पिढ्यानपिढ्या ती लोकल चालली आहे, पण ऑब्जेक्शन कोणी घेत नाही त्यावर आणि लोक जातात आनंदाने मात्र रोज त्या लोकलमध्ये. हा पॉइंट पण खूप छान मांडला कवितेमध्ये. तर आता आपण दुसरी कविता सादर करायला सौ शोभा देशपांडे मॅडमला आमंत्रित करूया. सौ शोभा देशपांडे मॅडम. माझी दुसरी कविता आहे, शीर्षक प्रदूषण. प्रदूषणच्या विळख्याने बिघडत चालले आरोग्य. पर्यावरणचे रक्षण करणे हाच उपाय ठरेल योग्य. उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार आजच करायला हवा. दररोज होण्याच्या कचऱ्याला वेळेचं संपुष्टात आणायला हवा. प्रदूषण करते सर्व जग दूषित, त्यामुळे काहीही नसते स्वच्छ सुरक्षित. हवा पाणी अन्नाचे प्रदूषण येईल का आटोक्यात कदाचित. प्रदूषण करू नका लोकांनो, प्रदूषण करा लोकांनो. पृथ्वीला कष्ट देऊ नका. प्रत्येक व्यक्तीने संयम ठेवून एकही नका. वसुंधरा देते आपल्याला निवारा. वसुंधरा देते आपल्याला निवारा. आधी इथले प्रदूषण आवारा. आधी आपल्या कचरा सावरा. झाडांची मैत्री तोडू नका. चुलीवर स्वयंपाक करू नका. प्रत्येकाने एक तरी झाड लावून बायोगॅसला नाही म्हणू नका. एकत्रित होऊन प्रदूषण होऊ. निसर्गाला हिरवेगार करू. शुद्ध हवा हवी असेल तर हा संकल्प सर्वांनी करू. शुद्ध हवा हवी असले तर हा संकल्प सर्वांनी करू. राग मत्सर प्रदूषणला आधी दूर हटवूया. त्याग संयम आपुलकीने सर्वांना आपण समजूया. तुमच्या तेवढं मराठी तेवढं येत नाही. म्हणजे नाही छान घेतला. प्रदूषण या विषयाने तर आपले सगळेच राज्य ग्रसित आहेतच आणि झाडं लावायला हवी. गाड्या आपण कमी चालवायला हव्या. पण खरंच आपण काय आपल्या नंतरची पण पिढी हे इतकं प्रदूषणासाठी लक्ष देत नाही. पण ऑक्सिजनसाठी आणि सगळीकडे सरकार पण खरं हे कार्यक्रम आयोजित करतच असते. पर्यावरणावर लक्ष हे करा, प्रदूषण कमी करा. छान विषय घेतला आणि आपले पॉइंट सगळे खूप छान रीतीने सगळ्यांसमोर मांडले. त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. छान मुद्दे मांडलेत मॅडम आणि सगळ्यांनी अंमलबजावणी करावी अशी म्हणजे कल्पना. आणि छान तुम्ही मुद्दे सांगितले की प्रदूषण हे एकाचं काम नाहीये. प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली तर थोडा हातभार लावू शकतो, नक्की लावू शकतो. म्हणजे आपण प्रत्येक वेळी म्हणतो की गव्हर्नमेंटने हे करावं, पण आपण जसं म्हणतो ना क्लिनलीनेस बिगिन्स ॲट होम आणि म्हणजे आपल्यापासून सुरुवात होते. तसं छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरू करू शकतो. छोटंसं झाड जरी आपल्या परिसरात लावलं तर त्याचाही फायदा प्रत्येकाला होऊ शकतो. तर खरंच छान मुद्दे मांडलेत तुम्ही. खूप खूप छान. धन्यवाद. छान, सुंदर कविता, सुंदर. सगळं म्हणजे टू दी पॉइंट होते. पुढे
पुढे पुढे एसी वगैरे काम करत नाही असं ऐकण्यात यायला. झाडं लावणं कंपल्सरी आहे, त्याच्यानंच ऑक्सिजन येणार. हो. हो हो आणि बरोबर. हल्ली उन्हाळा आला म्हणजे प्रत्येक घरी एसी हा ऑन होतोच, कारण होते. इतकी गरमी वाढली. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग मुळे असं पृथ्वीवर भरपूर असं हे चेंजेस आपण पाहतोय. आणि हो. त्यामुळे आता हा म्हणजे बरोबर टाइम आहे की प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि पुढच्या पिढीला चांगली आपण पृथ्वी म्हणतो ना, चांगला पुढचे दिवस त्यांनाही बघता आले पाहिजेत. बघता आले त्यासाठी पाहिजे. आपण काळजी घेतली पाहिजे. खरंच छान. बरोबर. छान विषय होता. आणि खूप आता धन्यवाद, आभार. आवाज आज नेटवर्कमुळे थोडा मधनं प्रत्येकाचा कटून येतोय थोडासा, है ना? असं. बरोबर. हो. आता पुढचे कवी आपल्याकडे दुसरी कविता सादर करणार आहेत, ते श्री उदय छत्रेजी. आपल्याला मी आपली दुसरी कविता सादर करण्याला विनंती करते. ओके, थँक्यू मॅडम. माझी दुसरी कविता आहे ती आपलं आपण गाणं बरेच वेळा ऐकलेलं आहे, मामाच्या गावाला जाऊया. ह्याचं विडंबन आहे. अच्छा. आवाज ऐकू येतो ना? हो हो छान, अगदी सुंदर आवाज. विडंबन आहे. तर नवीन व्हर्शन मध्ये ते गाणं कसं असेल ह्याचा मी एक आयडिया तयार केली होती, त्याविषयी ते लिहिलेलं आहे गाणं. तर ते गाणं मी म्हणजे बोलून दाखवतो. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. ठक 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 चुकू 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 विजेची गाडी. ठक 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 विजेची गाडी. गेले कोळसे नाही पाणी, विजेच्या तारा विजेंची गाडी. पलटे खांब मोजूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा तालेवार, घेईल घर उंचावर फार. काचेची दारं काचेच्या खोल्या, फुटतील सारी लावल्यावर हात. आ आ हो हो, एकाच जागी बसूया आणि हळूहळू बोलूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको मॉडर्न, युट्यूबवरची सुगरण. मामाची बायको गोमती, मामाची बायको गोरी, गोरी हो हो गोरी, मेकअप करून रंगवली. मामाची बायको घारी, लेन्स लावून चमकवली. आ हो हो, चायनीज थाळी खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव लई मोठा, मातीचा पण खूपच तोटा. प्लॅस्टिकच्या गवतावर नाचूया, नाचूया प्लॅस्टिकच्या गवतावर नाचूया. आणि प्लॅस्टिकची झाडे लावूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा रुबाबदार, 3/4 मध्ये दिसतो छान. काय हो हो, टी शर्ट मध्ये दिसतो तरुण. मामी बसली कोपऱ्यात रुसून. मामीची समजूत काढूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामा गावच्या वाहना गेल्या कोपऱ्यात. जॉगिंगचे बूट आले पायात, पाण्याची बाटली कमरेला. मामा मामी जॉगिंगला. चायनीज नूडल्स खाऊया, धावूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव लई न्यारा, शहरासारखा त्याचा चेहरा. रस्त्याला कुंपण, शेताला भिंत बांधूया. गावाच्या जमती बघूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामी मोठी हुशार फार, टी शर्ट मध्ये दिसली छान. तेलकट तुपकट खाऊया, जॉगिंग करून आठवूया. मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. हे त्या गाण्याचं विडंबन आहे ऍक्च्युली. हा का झालं गाण्यात समजे, हे संपलंय ते. पॅरोडी म्हणू शकतो ना. सुंदर. नाही, प्रस्तुती खूप छान दिली. आणि आजच्या जीवनातला जो बदल आपण बघतो ना, आणि मामाकडे जाणं तर कमीच झालंय, पण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहायला गेल्यामुळे कसं ते अंगण सुटलं, पत्ते, कॅरम, लुडो, तर हे सगळं सुटलं आपलं. तर त्याच्याबद्दल तुम्ही विडंबन आणि एकाच जागी बसून कसं मामाच्या घरी राहायचं आणि मामा मामीचं जॉगिंगला जाणं. आणि खरंच अशी परिस्थिती आजकाल झाली आहे की कोणी कोणाकडे जातही नाही, आणि कोणी गेलं तर आपलं रुटीन कोणी सोडतही नाही पाहुण्यांसाठी. तर ती विडंबनात्मक कविता खूप छान करायची. हा, खूप म्हणजे खूप सुंदर लिहिले, त्यातले उदाहरण छान कविता होती. हा, वास्तविक. खूप सुंदर. थँक्यू. छान लिहिली आहे सर. नवीन आयडिया आणि ऐकायला आम्हाला आमची मामाची आठवण आली आता. हा. आमच्या मामाची आठवण आली, तुमच्याकडे येणार आम्ही मुंबईला. पण खरंच कोणी आता जात नाही मामाकडे. आपल्या घरी इतके क्लासेस आणि सगळं घरीच असतं, तर कोणी जात नाही तिथे. कोणी जात नाही. आणि हल्लीच्या पिढीला म्हणजे तुम्ही हल्लीच्या पिढीला असं समोर ठेवून लिहिलंय. म्हणजे आधी जे आपण मामाच्या गावाची जी कविता होती आणि आताच्या पिढीने जर म्हटलं तर अगदी असंच
चित्र उभं राहील. खूपच हो. सुरेख लिहिलं आहे सर. खूप छान आणि प्रस्तुती देखील तुमची खूपच छान होती. आम्हालाही मजा आली. हा, खूप छान थँक्यू सांगितली थँक्यू कविता. थँक्यू. आता दुसरी कविता सादर करायला मी आमंत्रित करते सौ रश्मी वैशंपायन पेठे मॅडमला. आपण आपली दुसरी कविता सांगाल. आवाज ऐकू येतोय? हो हो. नमस्कार पुन्हा एकदा. अ, आपल्या सर्वांच्याच कविता मला थोड्या थोड्या का होईना ऐकू येत होत्या. पण एकंदरच आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी येत असतात किंवा आपण ज्या गोष्टींना सामोरे जातो त्या विषयांवरती सर्व रचना आहेत असं मला वाटतंय. आणि खूप सुंदर सर्वांनी सादर केल्या आपापल्या रचना. तर जीवनातल्या या प्रत्येक गोष्टीकडे आपण जसं बघतो जसं आपल्याला अनुभव जरी येत असल्या तरी काही अडचणी असतात त्यांना आपल्याला किंवा संकटांना सामोरं जावं लागतं. तर अशाच धर्तीवरती माझी दुसरी कविता आहे. त्याचं शीर्षक आहे जीवन. सादर करते आहे. जीवन म्हणजे 3 अंकी नाटक. बालपण, तारुण्य आणि ज्येष्ठत्व. सुरुवात आणि शेवट ठरलेले असतात, पण कोणालाच माहीत नसतात. जीवन म्हणजे अथांग समुद्र. अनेक चढ-उतार संकटांना सामोरे जात सर्वांना आनंद देणारं. जीवन म्हणजे कॅलिडोस्कोप. दृष्टिकोन बदलला तर चित्र बदलते. जीवन म्हणजे चिमणीची घरट्यासाठी होणारी लगबग. सुगरणीची सुगरणीची खोपा विणताना घेतलेली मेहनत. जीवन म्हणजे मुंग्यांची एकाच ओळीत एकमेकींशी संवाद साधत पाळलेली रांग, संयम अन काटेकोरपणा. जीवन म्हणजे जुगार नशिबाचा. फळफळले तर आनंददायी, नाहीतर दुःखदायी. जीवन ही एक निसर्गदत्त देणगी. अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर आनंद, हास्य अन भाषा अशी स्त्री-सूत्री लाभलेले मानवी जीवन ही एक अनमोल देणगी आहे. जीवन. धन्यवाद. नेटवर्क होतं आणि आपली माझी कविता पूर्ण ऐकता आली आपल्या सगळ्यांना शांतपणे. याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देवाचे धन्यवाद. हा. त्या पहिली नेटवर्कचे. कविता अशी 2 टप्प्यात ऐकली ना आपण आज, पण आता ही जीवन कविता ऐकताना मजा आली आम्हाला. ते खरंच आहे, बालपण वेगळं, तारुण्य वेगळं, वृद्धत्व कसं येणार कोणाला माहितीच नसतं. त्यानंतर जीवनात खरंच काय मिळणार असतं, काय नाही, नशिबा पण काय असतं हे खूप छान मांडले. आणि जीवन म्हणजे खरंच निसर्गदत्त पण देणगी आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, त्याप्रमाणे प्रत्येकाची लाईफस्टाईल पण वेगळी. तर आपण सगळेजण पहा ना, कुठून कुठून जुळून आपण आलोय. आपला हाही एक जीवनाचा भाग आहे की अनुपमा मॅडमनी आपल्याला शोधलं, हा पण एक आनंद देणाराच जीवनातला आपला भाग आहे. खरंच तर आहे. खूप सुंदर जीवनाबद्दल कविता आपण प्रस्तुत केली. आणि दरवेळा धन्यवाद. कविता सादर करताना आपण वेगवेगळे लोक एकत्रित येऊन हा 1-1.25 तास आपला अगदी सहजपणे निघून जातो. तर ही पण आपल्याला एक जीवनात आनंदाचीच गोष्ट आपल्याला लाभते या ग्रुपशी जोडून. तर खूप छान आणि कविता सादर. अजून एक म्हणजे आपलं सूत्रसंचालन पण अतिशय सुंदर आहे. खूप छान आपण सगळ्यांना जोडून ठेवलं. इतका व्यत्यय येत असूनही खूपच सूत्रसंचालन आपण केलं. नाही, ते खरंच. आवडतं. आणि पूर्ण आपली म्हणजे अनुपमा मॅडम बरोबर सगळ्यांचेच म्हणजे आपल्या पूर्ण ऍडमिन टीम मध्ये तुम्ही पण आहे, सगळ्यांचेच धन्यवाद. म्हणजे आवडलं की मग आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते. आणि आहे, मला लहानपणापासून हौस आहे सूत्रसंचालन करायची, म्हणजे आणि बोलायचीच खूप आवड आहे ना, त्यामुळे अजून चांगलं वाटतं करायला. आता आपली दुसरी कविता सादर करण्याकरता मी अनुपमा मॅडमला आमंत्रित करते. खूप खूप धन्यवाद अल्पिताजी. आणि मी माझी रचना सादर करण्यापूर्वी रश्मीजी, मी सांगू इच्छिते तुमची जीवन या विषयावरती अगदी तुम्ही जीवनाचं सार मांडलं. खूप बरं वाटलं ऐकून. आणि प्रत्येक हे जे तुम्ही आपण जीवनात जे काही बघतो, जे काही अनुभवतो, ते छान अगदी प्रस्तुत केलं. तर खूप खूप धन्यवाद. माझी दुसरी कविता आहे. सध्या सगळीकडे सुट्टीचं वातावरण आहे. तर आधी आपल्या काळातली सुट्टी आणि आताची सुट्टी, तर यात थोडंसं मी काय म्हणतात कंपॅरिझन टाईप करायला प्रयत्न केलाय. तर अशी आहे की सुट्टी सुरू होताच घरोघरी चर्चा सुरू होते. सुट्टी सुरू होताच
घरोघरी चर्चा सुरू होते. यंदाच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचे? थंड बर्फाच्या ठिकाणी की समुद्र किनारी की बीचवर? तर मी असं एक घरचं वातावरण असं मांडलं आहे की घरचे फॅमिली मेंबर्स डिस्कस करत आहेत. सुट्टी सुरू झाली आहे तर प्रत्येक जण असं आपापलं मत मांडतायत की कुठे जायचं, काही डिस्कशन चालू आहे. तर त्यात एक एक कॅरेक्टर घेऊन मी असं पुढे सांगत आहे. ताई म्हणते, माझ्या वर्गातील बरीच जण की नाही सिमल्याला गेले आहेत, आपणही तिथेच जाऊ. तितक्यात दादा म्हणतो, बाबा नाही हा, मला की नाही समुद्रकिनारी मस्त रिसॉर्ट मध्ये राहायचे आहे. आई स्वयंपाकघरातून बाहेर येते. आमच्या लहानपणी सुट्ट्यांची मजाच काही वेगळी होती. प्रत्येक सुट्टीत आमची ट्रिप फक्त गावाकडे जायची. आई म्हणते, आमच्या लहानपणी सुट्ट्यांची मजाच काही वेगळी होती. प्रत्येक सुट्टीत आमची ट्रिप फक्त गावाकडेच जायची. त्यातही मजा वेगळीच होती. मावशी, काका, मामा, आजी, आजोबा ते सगळे एकत्र भेटायचो. त्यातही मजा वेगळीच होती. मावशी, काका, मामा, आजी, आजोबा, चुलते सगळे एकत्र भेटायचो. गावाकडच्या त्या रम्य वातावरणात दिवसभर भटकणे हे होते आमचे सुट्टीचे ठिकाण. गावाकडच्या त्या रम्य वातावरणात दिवसभर भटकणे हे होते आमचे सुट्टीचे ठिकाण. दर सुट्टीत तेच असले तरी गावाकडचे ते रम्य परिसर साथ घालत असत. दर सुट्टीत तेच असले तरी गावाकडचे ते रम्य परिसर साथ घालत असत. धन्यवाद. अगदी छोटीशी कविता. थँक्यू. खूप छान, खूप छान सांगितली. आणि खरंच सुट्टी म्हटलं की मुलांना तर आजकाल असंच असतं की कुठेतरी बाहेर जायचं तर हिल स्टेशन, आणि ओढ हीच असते की हॉटेल, ही मजा, एन्जॉय सगळ्या जसं सगळीकडे बघतात तसं करायला बघतात. पण आईचं मत गावाकडे ओढ, म्हणजे आईचं असं असतं आपली संस्कृती जपायची. आपण मुलांना आपण लहानपणी काय करायचो ते सुद्धा सांगू इच्छिते. म्हणजे मातृत्व दिवसावर अशी पण एक कविता मला ऐकायला मिळाली होती. तर खूप छान सादरीकरण केलं. म्हणजे असं लहानपणीचे बालपणीचे दिवस प्रत्येकालाच मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवले असतील. आणि दोन याची तुलना सुट्ट्यांची खूप छान मांडली अनुपमा मॅडम. खूप थँक्यू. सुंदर थँक्यू विषय, सो छान मच. विषय. थँक्यू. आता माझी तर दुसरी हो, कविता. आता आपण पुढे अल्पिताजींची दुसरी रचना ऐकूया. अल्पिताजी, आपले स्वागत आहे दुसरी रचना प्रस्तुत करण्याकरता. खूप खूप धन्यवाद. माझं पण थोडंफार आजचे सगळे विषय ना जुळवून येतील अशीच एक कविता आपोआप येते. म्हणजे जीवन पण येते, सुट्टी पण येते, बदल पण येतोय. तर या कवितेचं शीर्षक आहे की बदल स्वीकारणं जरुरी आहे. म्हणजे जीवनात अगदी काय होतं बालपणीपासनं आणि मोठं होईस तर बदल स्वीकारल्याने कसं म्हणजे जीवन आपलं सोपं सुरळीत होतं, हे या कवितेत सांगायचा प्रयत्न केला आहे मी. तर शीर्षक आहे कवितेचं, बदल स्वीकारणं जरुरी आहे. बालपणीचे दिवस किती वेगळे होते. बालपणीचे दिवस किती वेगळे होते. उन्हाळ्याची सुट्टी आणि नातेवाईक यांचे फार महत्व होते. उन्हाळ्याची सुट्टी आणि नातेवाईक यांचे फार महत्व होते. तेव्हा नव्हती समर कॅम्पची गरज. तेव्हा नव्हती समर कॅम्पची गरज. प्रत्येक घराचे अंगण किती आपुलकीचे होते. प्रत्येक घराचे अंगण किती आपुलकीचे होते. पत्त्यांचा बंगला, कॅरम, लुडो किती सगळे छान होते. पत्त्यांचा बंगला, कॅरम, लुडो हे सगळे गेम किती छान होते. पण व्हिडिओ गेम खेळायच्या आवडीने हे सगळं मात्र सुटत गेलं. व्हिडिओ गेम खेळायच्या आवडीने हे सगळे गेम सुटत गेले. स्वतंत्र घराऐवजी फ्लॅटमध्ये लोक राहायला आले. स्वतंत्र घराऐवजी फ्लॅटमध्ये लोक राहायला लागले आणि संध्याकाळी क्रिकेट, लंगडी खेळणं आपले बालगोपाल विसरायला लागले. संध्याकाळी लंगडी, क्रिकेट असे खेळ खेळणं आपले बालगोपाल विसरायला लागले. आजची तर ही मोबाईल क्रांती, प्रत्येकाच्या हातात आले इंटरनेट. आजची तर ही मोबाईल क्रांती आणि प्रत्येकाच्या हातात आले इंटरनेट. पूर्ण जग आपल्या मुठीत असताना लोक कशाला घेतील हो एकमेकांची भेट.
पूर्ण जग आपल्या त्या मोबाईलमध्ये असताना लोक कशाला घेतील हो एकमेकांची भेट. पण हा बदल स्वीकारला तरीही, हा बदल आपण सर्वांनी स्वीकारला तरीही प्रत्येकाने नात्यात आणि मैत्रीला नेहमी वेळ द्यावा. प्रत्येकाने मैत्रीला आणि नात्यात नेहमी वेळ द्यावा. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जीवनाचा आनंद घ्यावा, जीवनाचा आनंद घ्यावा. अशी छोटीशी कविता मी आज दुसरी सांगायचा प्रयत्न केला होता की बदल कसा स्वीकारतो खूप सुंदर. आपण. तो बदल स्वीकारल्याबरोबर आपण खूप सुंदर सोशल आहे. लाईफ पण एकदम शिकूया. खूप छान सांगितलंय. खूप धन्यवाद. आज खूप खूप धन्यवाद अगदी. अनुपमाजी. प्रोग्राम खूप Thank छान you. झाला. अनुपमा मॅडम आणि पोएसी टेल्सलाच पूर्ण सर्वांचे आभार. छान कविता. रचना ऐकायला मिळाल्या. आज विषयही छान होता. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये आपण आई आणि बाकी विषयांवरही ऐकल्या. दुसऱ्या हा. फेरीत देखील छान छान कविता ऐकायला मिळाल्या आणि हो. बऱ्याच कविता आपल्याला आपल्या बालपणाच्या आठवणीत घेऊन गेल्या आणि खूप काही म्हणजे आधीचे दिवस आणि आताचे अशी तुलनाही असे. बऱ्याच कवितेतून समोर आले आणि समोर आली. जी सरांनी विडंबना जी कवितेतनं आपल्याला सादर केली ती हो, मजेशीर छान वाटली. इवन शशिकला मॅडमची लोकल ट्रेनची कविता होती ती मस्त वाटली. प्रदूषणावर कविता, इवन रश्मीजींची जीवनाचा सार आणि अल्पिताजींच्या देखील दोन्ही रचना आणि सादरीकरण. आणि मॅडम खरंच तुमचे सूत्रसंचालन म्हणजे अप्रतिम. खूपच सुरेख कार्यक्रम चालला आहे. तुम्हाला छान. आवडल्यामुळे मी म्हटलं धन्यवाद, पण आपण चारोळी लिहूनच देऊया आज म्हणून एक छोट्याशा 4 लाईनी लिहिल्या आहेत एंडला. आणि सगळ्यांना नक्की. भेटून तर खूप छान वाटलं. आज खूप दिवसांनी भाग घेतला यावेळा मी. तर मॅडमनी पण आठवणीने म्हणजे मला विचारलं त्याबद्दल तर खूप धन्यवाद आणि सगळ्यांचेच म्हणजे ग्रुपचे पूर्ण धन्यवाद. तर मी त्याच्यासाठी चारोळी लिहिली की आपण ती पण एक एंड आपण चारोळीतनं करूया आजचा. तर कविता लिहिण्याची आवड प्रत्येकाला, कविता लिहिण्याची आवड प्रत्येकाला, सादर करताना मिळतो आनंद मनाला, सादर करताना मिळतो आनंद मनाला. पोएसी टेल्स ग्रुप देतो संधी आपल्याला, पोएसी टेल्स ग्रुप देतो संधी आपल्याला. आणि मनापासनं धन्यवाद आपल्या या पूर्ण ग्रुपला आणि सहभागींना पण. आणि मनापासनं धन्यवाद पूर्ण आपल्या या ग्रुपला. पुन्हा नक्की भेटूया. आणि सगळ्यांना माझ्याकडनं शुभरात्री. जितके श्रोते ज्यांनी आमचा पूर्ण कार्यक्रम अटेंड केला, पोएसी टेल्ससाठी वेळ काढला, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि नक्की भेटूया पुन्हा. सगळ्यांच्या रचना खूप आवडल्या मला पण आज. लक्षात राहतील अशा आज. तुम्ही संचालन खूप छान केलं मॅडम. खूपच छान केलंय. बस तुम्हाला खरंच. आवडलं नेहमीच करतात त्या. नेहमीच त्यांचं संचालन छान असतं. मनापासून आनंद म्हणजे मिळतो आपल्याला आवडलं की. खूप आणि खूप अगदी धन्यवाद सहजतेने सगळ्यांचे. खूपच छान वाटलं. हो. सर्वांचे आभार. खूप सगळ्यांच्या रचना हे ऐकायला अनुपमा मॅडम. क्रेडिट गोस टू अनुपमा मॅडम. सगळ्यांना एकत्रित करून एवढं केलंय थँक्यू. त्यासाठी. सगळ्यांचे रश्मी मॅडम एफर्ट. पण धन्यवाद. सोबत काम करतात. धन्यवाद. सगळ्यांना शुभरात्री. पण करतात. हा. शुभरात्री मॅडम. है ना, सगळ्यांना धन्यवाद. शुभरात्री. फक्त माझी चूक झाली, मला लक्षात नाही आलं की